प्रकार घडला। मुस्लिम विद्यार्थ्यांची शाळेत संख्या वाढवी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। त्यामुळे काही मुस्लिम विद्यार्थी शाळेकडे वळले, पण अजून योजनेचे पैसे मिळालेच नाही। त्यामुळे हे विद्यार्थी परत बालमजुरीकडे वळले, तर काही जण भीक मागतात। एक विशेष रिपोर्ट आपण पाहूया। रोज 30 रुपयांसाठी टिकिया पावच्या गाडीवर काम करणारे फसल अन्सारी आणि अफरोज सय्यद अजीज, दोघांनाही पोलीस अधिकारी व्हायचे। खरं तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेप्रमाणे या दोघांनाही रोज हजेरी भत्ता, वर्षाकाठीतून गणवेश आणि शिष्यवृत्ती मिळायला, पण तसं होत नाही। लोग मेरे पैसे आते हैं, खर्चा होता है, तो मैं अपनी तरफ से एक पेन भी नहीं लेता। पाचवीतली नुसरत तर सरकारच्या अपयशाचं मूर्तिमंत उदाहरण आहे। शाळा सुटल्यानंतर ती चक्क भीक मागते। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या योजनेचा 16 कोटींचा निधी परत गेल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय, पण अधिकारी ते मान्य करायला तयार नाही। औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमधून हजरचा उपस्थिती भत्ता व्यवस्थापन समितीच्या अकाउंटला आपण ऑलरेडी ट्रांसफर केला है और संबंधी एजुकेशन ऑफिसर प्राइमरी औरंगाबाद ने जो आपको मालूमात दी वो गलत है और इसका लाभ जो है समय पे जो मिलना चाहिए मैंडेटरी बच्चों को नहीं मिल रहा है। अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील बराच मोठा विद्यार्थ्यांचा गट आजही शिक्षणापासून वंचित आहे। मात्र सरकारच्या या योजनेनुसार त्यांना हजेरी भत्ता, शिष्यवृत्ती आणि वर्षाकाठी 2 ड्रेस मिळणार होते। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हातात काहीच पडलं नाही। जी मुले शाळेत आली होती, आता पालकांनी त्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून वेगवेगळ्या कामाला जुंपायला सुरुवात केली। अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी योजना सुरू केल्याचं राजकीय श्रेय सरकार। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद।